नमस्कार मंडळी. मी राहुल रमेश पाटील सांगली. हवामान साक्षरता या लोकचळवळीमध्ये आपलं स्वागत आहे. आज 11 एप्रिल संध्याकाळचे 4:34 झालेले आहेत. तर आजचा हवामान अंदाज आपण चालू करू. आज थोडी अवकाळी पावसाची शक्यता आहे. तत्पूर्वी आपल्याला एक सूचना होती. आपण हे जे हवामान साक्षरता लोकचळवळ जे आपलं लोकप्रिय यूट्यूब चॅनल आहे ते आपण सबस्क्राईब केल्यानंतर नवीन लोकांना कसं सबस्क्राईब करायचं हेही शिकवा आपण. त्याबरोबर सबस्क्राईब केल्यानंतर आठवणीने हे जे बेल आयकॉन आहे, घंटाकार चित्र जे आहे, तरी आपण ते ऑन करून ठेवावं. कारण याशिवाय आपल्याला नवीन व्हिडिओ प्रसारित झाल्याच्या सूचना मिळणार नाहीत. तरी मला ही आवर्जून सांगायची गोष्ट जी आहे, प्रत्येक वेळी मी सांगतो की हा जे बेल आयकॉन आहे खूप महत्त्वाचा आहे, तर ते आपण ऑन करून ठेवावं, ही एक नम्र विनंती. तर आजचा जो हवामान अंदाज आहे तो अवकाळी पावसाच्या आसपास एकवटलेला आहे. तर आजचा दिवस जो आहे तो अवकाळी पावसाचा आहे. महाराष्ट्रामध्ये आज आपण ताज्या सॅटेलाईट इमेजनुसार पाहत असाल तर मराठवाड्यामध्ये जास्त करून विदर्भ मराठवाड्यामध्ये अवकाळी पावसाचे ढग येत आहेत. आज आपण विदर्भाकडून चालू करू. तर साधारणतः आत्ता सध्या जे ढग आहेत तर ते गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूरच्या आसपास थोडेफार ढग आहेत आणि त्याबरोबर अमरावतीवरती थोडेफार ढग आहेत. तर अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा आणि यवतमाळ यामध्ये या सर्व जिल्ह्यामध्येच सध्या पावसाची शक्यता आहे. आज हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. काही ठिकाणी मेघगर्जनेसह विजेच्या कडकडाटासह जोरदार पावसाची सुद्धा शक्यता आहे. साधारणतः नागपूर आणि वर्धा, अमरावती या ठिकाणी थोड्याफार ठिकाणी गारपिटीची शक्यतासुद्धा आहे. तर हे वरील जे ढग आहेत आपल्याला सध्या आपण पाहत असाल तर ते वरील जे सध्या ढग आहेत हे ढग थोडंफार आता सध्या मध्य प्रदेशच्या पूर्व भागामध्ये आहेत, छत्तीसगडच्या काही भागामध्ये आहेत. तर हे ढग नंतर थोड्या वेळानंतर 4-5 तासानंतर मध्यरात्रीपर्यंत साधारणतः विदर्भावरती येऊ शकतात. तर अशा पद्धतीने ही परिस्थिती आहे. जर आपण मराठवाड्याचा विचार केला तर मराठवाड्यामध्ये सध्या तरी हलकेसे ढग आहेत. त्यातल्या त्यात जे जास्त ढग आहेत ते थोडंफार उस्मानाबाद या ठिकाणी आहेत. उस्मानाबाद आणि औरंगाबाद, जालन्याचा काही भाग, परभणी, हिंगोली वगैरे या भागामध्ये. तर मराठवाड्यातील जे जिल्हे आहेत त्यामध्ये अहमदनगर, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड असेल, लातूर असेल, उस्मानाबाद असेल या सर्व जिल्ह्यामध्ये ढगाळ साधारणतः संध्याकाळनंतर किंवा रात्री थोडंफार ढगाळ होण्याची शक्यता आहे. यामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस प्रत्येक जिल्ह्यामध्ये शक्यता आहे या एकंदरीत परिस्थितीची. त्याबरोबर आपण जर पाहिलं तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, पुणे या भागामध्ये सध्या तरी सोलापूरचा जो उस्मानाबादला लागून जो भाग आहे, अहमदनगर आणि उस्मानाबाद, त्या ठिकाणी थोडे दाट ढग आलेले आहेत. तर या 4-5 जिल्ह्यामध्ये सुद्धा हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे. ढगाळ वातावरण या ठिकाणी होईल. त्याबरोबर आपण जर काही कर्नाटकामध्ये पाहिलं, कर्नाटकामध्ये हा जो ढगांचा थोडाफार मोठमोठा समूह आहे, विजापूर असेल, त्याबरोबर बेळगाव असेल, हुबळी, धारवाड असेल या ठिकाणी जो समूह आहे तो नंतर थोडाफार भरकटून सांगली, कोल्हापूर या ठिकाणी किंवा सोलापूर या ठिकाणी थोडाफार येऊ शकतो. तर अशा पद्धतीने ही एकंदरीत परिस्थिती आहे. तुलना जर केली तर उत्तर महाराष्ट्रामधील नंदुरबार, धुळे, जळगाव आणि त्याबरोबर नाशिक, तर नाशिकचा पूर्व भाग सध्या तरी थोडाफार ढगाळलेला आहे. जळगाव काही भाग ढगाळ आहे, पण या ठिकाणी थोडंफार पावसाची शक्यता कमी आहे, कारण आसपास जे ढग सुद्धा नाही आहेत आणि बाष्प उपलब्ध जरी असलं तरी स्थानिक ढग निर्माण होऊन थोडंफार हलक्या स्वरूपाचं ढगाळ वातावरण आणि एका दुसऱ्या ठिकाणी हलकी पाऊस या ठिकाणी होऊ शकतो. तुलना आपण कोकणात केली तर कोकणामध्ये बऱ्याच ठिकाणी वातावरण निरभ्र आहे. काही ठिकाणी ढगाळ वातावरण होऊ शकतं, पण पावसाची शक्यता कोकणामध्ये कमी आहे. हे 3 जिल्हे राहिले, बुलढाणा, अकोला, वाशिम या ठिकाणी सुद्धा ढगाळ वातावरण होऊ शकतं. कारण स्थानिक ढग आपण जर पाहिले, स्थानिक जर बाष्प आपण जर पाहिलं तर स्थानिक बाष्प हे मोठ्या मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध आहे. सर्व ठिकाणी मराठ्याचे सर्वदूर बाष्प हे उपलब्ध आहे. त्यामुळे अशा ठिकाणी या पद्धतीनं ढगाळ वातावरण होऊ शकतं. आपण जवळून जर पाहायला गेलं तर सध्याच्या परिस्थितीमध्ये उस्मानाबाद, सोलापूर या ठिकाणी जास्त ढगाळ वातावरण आहे. सांगलीचा काही भाग सुद्धा ढगाळ वातावरण आहे. त्याबरोबर यवतमाळ या ठिकाणी किंवा चंद्रपूर या ठिकाणी थोडंफार ढगाळ वातावरण आहे. तर अशा पद्धतीने ही परिस्थिती आहे. वाऱ्याचा जर विचार आपण करायला गेला तर साधारणतः वारे जे आहेत हे ओमान या ठिकाणी म्हणजे पश्चिमेकडून पूर्वेकडे स्वरूपात थोडंफार उत्तर भारतामध्ये वारे वाहत आहेत आणि दक्षिण भारतामध्ये थोडंफार जे वारे आहेत ते पूर्वेकडून पश्चिमेकडे थोडंफार अशा पद्धतीनं बाष्प हे आणत आहेत. अशा पद्धतीने एकंदरीत परिस्थिती आहे. पण ह्या ओमानच्या ठिकाणी हे जे वाऱ्याची चक्राकार स्थिती आहे, उलटी चक्राकार स्थिती आहे, तर हे पुढील काळामध्ये वादळ बनण्याची शक्यता आहे. कारण आपण या ठिकाणी क्लिअरली पाहू शकता की अशा पद्धतीने हे वादळ थोडंफार दिवसामध्ये बळकट होण्याची शक्यता आहे. याने वाऱ्याची चक्राकार स्थिती आपली पकडलेली आहे. केंद्रबिंदूसुद्धा तयार होत आहे. त्यामुळे पुढील काळामध्ये यातून काही
वेगळ्या पद्धतीनं वादळ निर्मिती होते का हे पाहणं गरजेचं आहे. तर आत्ताची जी महत्त्वाची बाब आहे ती ढगाळ वातावरण आणि एकंदरीत अवकाळी पावसाची निर्माण झाली शक्यता, अशा पद्धतीनं हे वातावरण आहे. पुढचं जे बुलेटिन आहे तर ते पुढचं व्हिडिओ आपण प्रसारित संध्याकाळी रात्री 7ला आपण करतोय. तर संध्याकाळी 7ला आपण पुढचा व्हिडिओ जरूर पाहावा, की याच्यापेक्षा अजून जास्त काय ढगाळ वातावरण झालं आणि पुढील जो अपडेट आपल्याला मिळेल तो संध्याकाळी 7 वाजता मिळेल. धन्यवाद.